नमस्कार आणि पंचिंग लेटर्स आणि नंबर्स या सत्रात आपले स्वागत आहे. चला तर सत्राची सुरुवात करूया. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल. लेटर पंच अँड नंबर पंच यांचे उपयोग सांगणे. लेटर आणि नंबर पंचिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे चिन्हांकित म्हणजेच मार्क करणे. लेटर पंचिंगचा सराव करणे. नंबर पंचचा सराव करणे. वर्क पीसेस ओळखण्यासाठी विटनेस मार्क करण्यासाठी मेटल स्टॅम्प्स वापरले जातात. ते हार्डेंड आणि टेम्पर्ड स्टीलपासून बनवलेले असतात. ते वर्कवर आवश्यकतेनुसार नामांकन आणि चिन्हे, अक्षरे किंवा संख्या ओळखण्यासाठी स्टॅम्प करण्यासाठी वापरले जातात. ते स्टॅम्पिंग लेटर्स म्हणजेच लेटर पंच आणि नंबर्स म्हणजेच नंबर पंचसाठी उपलब्ध आहेत. ते 0.8 mm ते 13 mm पर्यंतच्या आकारात उपलब्ध आहेत आणि बॉक्स्ड सेटमध्ये ठेवलेले आहेत. लेटर पंच सेटमध्ये एका सेटमध्ये 27 लेटर पंचेस असतात. ते पुढीलप्रमाणे आहेत: A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z आणि AND सिम्बॉल. नंबर पंच सेटमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8चा समावेश असतो. नंबर पंच 6 हा क्रमांक 6 आणि 9 दोन्ही क्रमांकाच्या पंचिंगसाठी वापरला जाईल. आता नंबर्स आणि लेटर्स पंचिंगचा सराव करण्यासाठी वर्क पीसेस कसा तयार करायचा ते पाहूया. यासाठी लागणारे आवश्यक उपकरण आहेत: स्टील रूल, फाइल्स, ट्राय स्क्वेअर, वर्नियर हाइट गेज, अँगल प्लेट, सरफेस टेबल, मार्किंग मीडिया चॉक और सेल्युलोज, डॉट, prick and center punches, ball peen hammer, anvil, bench vise, drilling machine, drill bit, chuck key, nylon brush, vernier caliper, number punch set, letter punch set. स्टील रूल वापरून शीट मेटलचा आकार तपासा. बर काढण्यासाठी बास्टार्ड फाईल वापरून सर्व फेसेस फाईल करा. ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटी सुनिश्चित करा. फेस ए वर मार्किंग मीडिया लावा. सरफेस टेबलवर व्हर्नियर हाइट गेज वापरून फेस बी पासून 45 mm वर पॅरलल लाईन मार्क करा. सरफेस टेबलवर व्हर्नियर हाइट गेज वापरून फेस सी पासून 110 mm वर पॅरलल लाईन मार्क करा. अतिरिक्त मटेरियलला हॅकसॉ वापरा. बास्टार्ड आणि स्मूथ फाईल वापरून संबंधित आकारात फाईल आणि फिनिश करा. ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटी सुनिश्चित करा. वर्नियर कॅलिपर वापरून डायमेन्शन्स तपासा. फेस ए वर मार्किंग मीडिया लावा. सरफेस टेबलवर व्हर्नियर हाइट गेज वापरून फेस बी पासून अनुक्रमे 2.5 mm, 12.5 mm
22.5 mm, 32.5 mm आणि 42.5 mm अंतरावर पॅरलल लाईन्स मार्क करा. सरफेस टेबलवर व्हर्नियर हाईट गेज वापरून फेस C पासून अनुक्रमे 20 mm आणि 96 mm अंतरावर पॅरलल लाईन्स मार्क करा. प्रिक पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून आकृतीनुसार आर्क सेंटर्स A आणि B ला विटनेस मार्क करा. स्टील रूल वापरून डिव्हायडरला 20 mm च्या अंतरावर सेट करा. आकृतीनुसार डिव्हायडर वापरून सेंटर B पासून 20 mm रेडियस आर्क मार्क करा. आकृतीनुसार डिव्हायडर वापरून सेंटर A पासून 10 mm रेडियस आर्क मार्क करा. रेखाचित्रातील C, D, E, F बिंदूंचे निरीक्षण करा. स्टील रूल अँड स्क्रायबर वापरून C and E बिंदूंना जोडा. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी स्टील रूल आणि स्क्रायबर वापरून D आणि F बिंदूंना जोडा. अतिरिक्त मटेरियल काढण्यासाठी शीट मेटलला हॅकसॉ करा. सेमी सर्क्युलर फाईल वापरून आर्क पोर्शनला फाईल करा. फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून प्रोफाइलची फाईल आणि फिनिश करा. शीट मेटलला ड्रिलिंग मशीनच्या मशीन वाईसमध्ये बसवा. ड्रिलिंग मशीनला व्यास 3 mm चे ड्रिल बिट बसवा. A बिंदूवर 3 mm चे पायलट होल ड्रिल करा. आता ड्रिलिंग मशीनला व्यास 5 mm चे ड्रिल बिट बसवा. A बिंदूवर 5 mm चे थ्रू होल ड्रिल करा. लेटर आणि नंबर पंचिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे चिन्हांकित करणे. वर्क हे पंचपेक्षा मऊ आहे याची खात्री करण्यासाठी शिक्का मारण्यासाठी शीटवर फाईल वापरा. सहज फाईल केलेले मेटल मुद्रांकित करण्यासाठी पुरेसे मऊ असते. पंचेससह सराव करताना ते या पद्धतीने केले पाहिजे. आकृतीनुसार चिन्हांसाठी 6 mm च्या स्क्वेअरसह मार्गदर्शक तत्त्वे मार्क करा. पंचिंग आवश्यक असलेले लेटर्स आणि नंबर्स निवडा. पंच अशा प्रकारे लावा जेणेकरून चिन्ह रेषेत चौरस योग्य अंतरावर आणि योग्य पद्धतीने वर येईल. पंचला उभ्या लांबवत धरा. हॅमरला पंचच्या वर लांबवत धरा. पंचच्या बिंदूचे निरीक्षण करा. एका जोरदार फटक्याने पंचवर चौकोन करा. उर्वरित अक्षरे आणि संख्या पंच करण्यासाठी समान प्रक्रिया पुन्हा करा. स्टॅम्पिंग करताना कोणत्या खबरदारी घ्यायच्या ते जाणून घेऊया. हार्ड मटेरियलवर स्टॅम्प मारण्याचा कोणताही प्रयत्न पंच खराब करेल. हार्ड मटेरियलला मार्क करण्यासाठी इलेक्ट्रिक पेन्सिल किंवा ॲसिड एचिंग वापरा. प्रत्येक चिन्ह एकाच फटक्याने बनवले पाहिजे.
दुसरा धक्का विकृत दुसरा छापा देते. दिलेल्या फटक्यासाठी छाप्याची खोली सामग्रीच्या मऊपणानुसार बदलते. ते कडक धातूच्या पृष्ठभागावर वापरले जाऊ शकत नाहीत. कास्ट आयर्न किंवा हॉट रोल्ड स्टीलवर पंचिंग करताना धातूचा कडक बाहेरील थर ग्राइंडिंग और फायलिंग और मशीनिंगद्वारे काढून टाकला पाहिजे, जेणेकरून चांगली छाप आणि दृश्यमानता येईल. एकापेक्षा जास्त स्ट्रोक लागू करून चांगल्या इम्प्रेशनसाठी मोठ्या आकाराचे लेटर नंबर पंचेस वापरले जातात. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. लेटर पंच आणि नंबर पंच यांचे उपयोग सांगणे. लेटर आणि नंबर पंचिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे चिन्हांकित म्हणजेच मार्क करणे. लेटर पंचिंगचा सराव करणे. नंबर पंचचा सराव करणे. तर हे सर्व पंचिंग लेटर्स आणि नंबर याबद्दल आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. पुढच्या सत्रात भेटूया.